महाराष्ट्रात नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल लागले आणि त्याची एक फार मोठी चर्चा प्रमाणात सुरू आहे. कुठला पक्ष एक नंबरला? मी तुम्हाला त्यांचे आकडे सांगतो एकूण. म्हणजे म्हणजे एका नगरपंचायतीवरती कोणाचं वर्चस्व असं न म्हणता तुम्हाला एक सगळा अंदाज यावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्या नगरपंचायतीच्या ज्या जागा होत्या त्या 1804. म्हणजे आत्ता शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्याच्यापैकी 457 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. 407 जागा राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावरती, काँग्रेसला 335 जागा तिसऱ्या क्रमांकावरती, शिवसेना 315 जागा. पण ह्याहीपेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की अन्यचा आकडा जवळपास या राजकीय पक्षांना टक्कर देत अन्य म्हणजे ज्यांना पक्षाचं काही चिन्ह नव्हतं, शिक्का नव्हता किंवा पक्षाचे बंडखोर असतात असे पण 290 लोक याच्यातून निवडून आले. अशा एकूण सगळ्या ह्या 1804 जागा आहेत. मला थोडासा वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे एवढ्या मोठ्या चर्चेतून. अनय जोगळेकरांनी MS48 नावाच्या त्यांच्या चॅनलमध्ये हा उल्लेख केला आणि खरं तर तो विषय सगळ्यांनी फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता की मुळात ह्याची व्याप्ती किती आहे. या सगळ्या नगरपंचायत्यांचं एकूण त्यांच्यामधलं मतदान किती आहे सगळ्याचा विचार केला तर 7-7.5 लाखाच्या पेक्षा पण पुढे मतदार नाही. म्हणजे एका छोट्या लोकसभा मतदारसंघातलं किंवा एक महानगरपालिका की जिच्यामध्ये एवढं मोठं मतदान असतं त्याच्यापेक्षाही हे पूर्ण महाराष्ट्राचं मिळून कमी आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे होतं काय की त्याची एक कुठल्याही गोष्टीची अशी काही एक भमभम करायची आपल्याला सवय आहे की त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे काही दिवस तो विषय इतका मोठा होतो आणि असं वाटतं की काय ही फार मोठी गोष्ट आहे. ग्रामपंचायत किंवा अगदी छोटे गावं असतात तेव्हा त्यांना ग्रुप ग्रामपंचायत म्हणतात. मग ग्रामपंचायत मग त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं गाव पण नगरपालिकेच्या त्या नियमामध्ये बसत नाही म्हणून नगरपंचायत, मग नगरपालिका, मग महानगरपालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना केल्या गेलेली आहे. म्हणजे सगळ्यांना प्रतिनिधित्व भेटावं आणि लोकशाहीमधला आपला अधिकार आपले प्रतिनिधी निवडायचा हे ठीक आहे. पण प्रत्यक्षामध्ये एकूण किती लोकसंख्येवरती त्याचा परिणाम होतो हे तर तुम्ही लक्षात घ्या. ह्या नगरपंचायतींचा एकूण जर तुम्ही वाटा बघितला तर तशा तुलनेनं फार नगण्य आहे की लगेच त्याच्यावरून कुठला पक्ष एक नंबरला आलेला आहे ते काहीतरी दावे करणार, वर्तमानपत्र तसं आवर्जून छापणार. म्हणजे एक तर मला हसायचं कळे ना की महाविकास आघाडीवरती महाविकास आघाडीनं एकत्र येऊन निवडणुकात लढल्या नव्हत्या ना. बरं हे इतकंच नाही, एक पक्ष तर सोडाच, महाविकास आघाडी सोडाच, प्रत्येक पक्षामध्ये पुन्हा गटतट असतात. रोहित पाटील आबांचे जे चिरंजीव होते त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांची एक नगरपंचायत निवडून आणली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीतूनच त्याला विरोध होता ना. असं तुम्हाला कितीतरी ठिकाणी आढळेल. एखाद्या पक्षाचा प्रस्थापित नेता त्यानं त्या निमित्तानं त्यांचे ते तयार केलेलं पॅनल त्याच्या विरोधामध्ये त्याच पक्षातला दुसरा गट म्हणून मी जी आणण्याची जी संख्या आहे त्याचा कोणी उल्लेख करत नाहीये. सगळे पक्षाचं सांगतात. भाजपवाले म्हणणार की आम्ही एक नंबरला आहेत कारण की बरोबर आहे त्यांना आकडा प्रत्यक्ष त्यांच्या बाजूने आहे. राष्ट्रवादी म्हणणार आम्ही एक नंबरला कारण की त्यांनी जास्त नगरपंचायती निवडून म्हणजे एकूण सत्तेच्या भाषेत बोलायचं तर, किंवा संजय राऊत सारख्यांना तर काय बोलावं काही कळत नाही की एवढं करून सुद्धा महाविकास आघाडीत कशी आघाडी होती, जणू काय तुम्ही एकत्र म्हणून निवडणुका लढवल्या होत्या. म्हणजे हा जो एक प्रकारचा बुद्धिभेद करणं आहे ना, म्हणून मला तो दुसरा आकडा जास्त महत्त्वाचा वाटला. कोणी त्यावर फारसं गेलेलं नाही. अन्यचा जो आकडा आहे म्हणजे जवळपास ह्या राजकीय पक्षांना टक्कर देत तेवढ्याच त्यांनी कमवलेल्या आहेत. आता अजून एक मुद्दा लक्षात घ्या की स्थानिक पातळीवरचे मुद्दे भाऊ तोरसेकरांनी पण ह्याच्याबद्दल फार चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे की स्थानिक पातळीवरती ह्या निवडणुका मुळात पक्षीय पातळीवरती लढल्या जात नाही. ह्या निवडणुका अतिशय स्थानिक असे विषय असतात की एखाद्या माणसाच्या संदर्भामध्ये बरं ह्याची व्याप्ती अतिशय छोटी असल्यामुळे छोटा प्रश्न त्यांना मोठा वाटतो तेवढ्यापुरतं, त्याच्यावरच्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया असतात आणि त्याच्या पद्धतीनं तो माणूस आपल्या सोयीचं असलेलं मतदान करून घेणे प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती नेऊन ह्या सगळ्यातून दिसणारं चित्र. तरीही आश्चर्याची गोष्ट जो मुद्दा जास्त चर्चेला जायला पाहिजे तो असा आहे की अन्य म्हणून 290च्या इतके जर उमेदवार निवडून येत असतील तर ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष ज्या पद्धतीने उतरतात त्याच्याशिवाय पण खूप असे लोक आहेत ते याच्यातून समोर येऊ शकतात. आम्हाला हा मुद्दा थोडासा वेगळ्या पद्धतीने यासाठी मांडायचा आहे की राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा भाजपला पर्याय असं म्हणत असताना कायमस्वरूपी काँग्रेस असं एक ठराविक जी डावे समाजवादी लिब्रांडू सगळे आहेत यांना त्यांच्या सोयीचं असल्यामुळे हे मांडावं वाटत होतं. वास्तविक पाहता बाकीचे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते पण आता सरसावून पुढे येत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी काँग्रेसला तर नेस्तनाबूत करून टाकलेलं आहे. म्हणून पश्चिम बंगालचं जे उदाहरण असो किंवा आम्ही वारंवार उदाहरण देतो की अशी जी राज्य आहेत किंवा बिजू जनता दलाचं म्हणजे नवीन पटनायकांचं ओडिसामधलं उदाहरण आहे
ते पूर्ण म्हणजे भारताचा जो पूर्व किनारा आहे ना, तुम्ही जर पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर ओडिसा, त्यानंतर खाली आंध्र प्रदेश, त्याला लागून असलेला तेलंगणाचा भाग, त्याच्यानंतर खाली DMK म्हणजे तामिळनाडू, त्याच्यानंतर केरळ, आता डावे फक्त तिथंच उरलेले आहेत शिल्लक. म्हणजे तुम्हाला असं पूर्ण तो सगळा किनाराच्या किनारा असे पक्ष दिसतील की जे न काँग्रेसमधले पैकी आहेत किंवा भाजपपैकी आहे. हेच एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तुमच्याकडे लोकशाहीमध्ये एक जागा शिल्लक असते. एरवी आपल्याकडे काय म्हटलं जातं की बाबा म्हणजे पक्षांची जी दादागिरी वेगळ्या प्रमाणामध्ये कसं होतं माहिती आहे का, की लोकसभा किंवा विधानसभेचे मतदारसंघ खूप मोठे असतात. त्याच्या विरोधामध्ये बंड करायला ताकद अपुरी पडती सामान्य इतर कार्यकर्त्यांची, पक्षातले सुद्धा कार्यकर्ते. समजा पक्षानं एखादा उमेदवार दिलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये जर काही नाराजी असेल तर गपचूप बसावं लागतं, कारण की इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये पोहोचण्याची तुमची ताकद नसते. पण ह्याच्या नेमकं उलट, जितका छोटा मतदारसंघ होत जातो तितका प्रस्थापित पक्षाच्या विरोधामध्ये, प्रस्थापित पक्षानं दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये नाराजी जास्त स्पष्टपणे समोर येते. आज ह्या सगळ्या प्रस्थापित 4 जे राजकीय पक्ष आहेत प्रमुख, त्यांनी विचार करायची गोष्ट आहे की अन्य म्हणून जे इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून येतात, उलट हे प्रत्यक्ष एक वेळ अपक्ष असलेले चालतील आपण समजू शकतो, पण ते बहुतांश वेळा तुमचे बंडखोर आहेत. त्यांनी तुमच्या पक्षासाठी काम केलेलं आहे आणि पुढंही आमदारकीची जेव्हा आता विधानसभेची निवडणूक येईल, त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक होईल ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जेव्हा आपण म्हणू तेव्हा, त्यावेळेस हे जे अन्य आहेत ह्यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजे हे जर तुम्ही ह्या निवडणुका पक्षीय, खरं तर यापूर्वी चांगली पद्धत होती की ह्या निवडणुका मोठे पक्ष लढवत नव्हते, म्हणजे पक्षाचं चिन्ह म्हणून स्थानिक आघाड्या असायच्या आणि त्यांचे ते सांभाळायचे. त्याच्यातून त्यातल्या त्यात एक बरं असं असायचं की पण ते पक्षाला प्रत्यक्ष त्याचं नुकसान काही पोहोचायचं नाही, जसं फायदा म्हणण्याच्या पेक्षा तिथं जे काही नुकसान होतं. पण आता नवीन पद्धत अशी आलेली की प्रत्येकाची ती अस्मिता आणि चिन्ह ठीक आहे, पक्ष म्हणून उलट तशा त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे की तुम्हाला पक्ष म्हणून अगदी खालच्या पातळीवरती पण निवडणुका लढवायच्या आहेत. आता पक्ष म्हणून लढवत असताना जर तुमच्या इतक्या जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून जर अन्यांना मिळत असतील, त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही पक्ष म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्यामध्ये कमी पडलेले आहात किंवा सामावून घेण्यामध्ये कमी पडलेले आहात. म्हणजे ह्याच्यातला जो गंभीर मुद्दा समोर येतो की पक्षीय पातळीवरती लोकशाही अजून चांगली रुजलेली नाही. पक्षीय पातळीवरती तुम्ही पुन्हा आता जो सगळ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्यामुळे जो मुद्दा समोर येतो आहे की घराण्यांमध्ये तिकीट दिली जातात, म्हणजे आता किंवा एखादा आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्याचं निधन झालं असेल त्याच्या मुलाला द्या, बायकोला द्या, हे काय चालू आहे? पर्रीकरांचा मुलगा निवडणुकीत उतरणार की नाही ह्याची चर्चा का चालू आहे? स्वतः पर्रीकरच्या मुलांनी असं काही स्टेटमेंट दिलं का? किंवा तो प्रत्यक्ष भाजपसही किंवा भाजपच्या विरोधामध्ये त्यांना जर शिवसेनेला तिकीट द्यायचं असेल त्यांनी काही शिवसेनेचं काम केलेलं आहे का? म्हणजे हे कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. म्हणजे पक्षाने काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत की तो जो नेता, म्हणजे एकीकडून म्हणताना पक्ष पाहिजे, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची, आणि तो नेता दिवंगत झाल्यानंतर त्याच्या पोरांना मात्र त्याचा पोरगा म्हणून मग त्यानं निवडणूक लढवायची. म्हणजे जर तुम्ही पक्षीय पातळीवरती जर लोकशाही नीट ठेवू शकला नाही, त्याचे परिणाम म्हणजे असे की ही अन्याची जी तुम्ही विधानसभेच्या पातळीवरती मोठा मतदारसंघ असल्यामुळे आणि लोकसभेला तर अजून मोठा असल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण आणू शकता, पण खाली आणि आता यापुढे नगरपालिकेच्या निवडणुका, आता ह्यांना मिनी निवडणूक जे म्हणू पाहत आहेत त्यांना माझं साफ सांगणं की हे फारच छोटं आहे. ह्याचा जो एकूण साईज, आकारमान जे आहे फार छोटं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा संदर्भ घेऊ शकत नाहीत. पण महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका मात्र त्याच्यामध्ये जास्त लोकसंख्या आहे त्याच्या पातळीत. तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून थोडासा पुढची पातळी, त्याच्यामधून सुद्धा जर तुम्ही पक्षीय पातळीवरती लोकशाही चांगली ठेवू शकली नाही, निरोगी पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि ते सगळं तिची वाढ जर नाही झाली लोकशाहीची पक्षांतर्गत, तर तुम्हाला अशा पद्धतीच्या बंडखोरीचा सामना करावा लागेल. आणि जर हे वाढलं तर पुढं घातक ते मोठ्या पातळीवरती म्हणजे विधानसभा आणि लोकसभेला ठरू शकतं. काँग्रेसनी जसं 2 वर्षापासून त्यांच्यावर जी टीका होते, आता 2.5 वर्ष व्हायला आले की तुम्ही तुमच्या अध्यक्षपदाचा उमेदवारच ठरवू शकलेले नाही. ह्याचा दुसरा पण एक अर्थ असा होतो की पक्षीय पातळीवरती ज्या निवडणुका होणे, ज्या नेमणुका होणे, जी एक लोकशाही असणे किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देतात, हे सिद्ध जर होत नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीच्या बंडखोरीचा सामना करावा लागेल. नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अन्य म्हणून त्या नावाखाली निवडून आलेले जे जवळपास 290 आणि अजून काही आता निकाल अगदी थोडे राहिलेले, पण 300च्या जवळपास हा आकडा जाण्याची शक्यता आहे.
300 जर म्हणजे एकूण 1804 पैकी जर 300 तुम्ही असं जर म्हणत असाल तर ही खूप मोठा आकडा होतो आहे. म्हणजे जवळपास त्याला म्हणता येईल की 16-17% इतके जर उमेदवार अन्य निवडून येत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे आणि ह्याची मात्र दखल घेतली गेली पाहिजे. पक्षांनी त्यांच्या अंतर्गत लोकशाही व्यवस्था चांगल्या पद्धतीनं राबवणे आणि जर नाही राबवली तर तुम्हाला अशा पद्धतीचा धोका होऊ शकतो, याचं हे सूचक अशी गोष्ट आहे. त्यामुळे अन्यांच्या या आकड्याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे पक्षीय पातळीवरती. इथेच थांबूयात. धन्यवाद.